नमस्कार मित्रांनो, मुंबई पोलीसचा लेखी परीक्षेचा पेपर कधी होणार हा प्रश्न सर्वांच्याच मनामध्ये घर करून बसलेला आहे। मग तो मुंबई पोलीस चालक असो, मुंबई पोलीस शिपाई असो किंवा मुंबई पोलीस कारागृहासंदर्भातला असो, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। नमस्कार, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो बघा, मुंबई पोलीसच्या लेखी परीक्षेचा जर विचार केला आपण तर मैदानीचा जर विचार केला तर मैदानी ही तिन्ही पदांची पूर्णपणे झालेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला चालकचं पद आहे आपलं, त्याच्यानंतर शिपाई पद आहे आणि कारागृहाचा सुद्धा पद आहे। याच्यामध्ये तिन्ही पदांची लेखी परीक्षा बाकी आहे। तिन्ही पदांच्या मैदानी चाचणी ऑलरेडी पावसाळ्यामध्ये झालेल्या आहेत। त्याच्यानंतर महाराष्ट्राची आचारसंहिता लागली विधानसभेच्या निवडणुकांची आणि ती आचारसंहिता आजच संपते, म्हणजे 25 नोव्हेंबरला आजच ते आचारसंहिता पूर्णपणे संपत आहे। ओके, आता याच्यामध्ये असणारं चालकचं पद, शिपाईचं पद, कारागृहाचं पद, तिन्ही पदांचा जर विचार केला तर याच्यामध्ये चालक पदासंदर्भात जर बोलायचं झालं तर चालक पदाची जी काही एक्स्ट्रा स्किल टेस्ट असते, म्हणजे मैदानी आणि डायरेक्ट लेखी या बाकीच्या ठिकाणी तर असणारच आहे सगळ्याच ठिकाणी, पण इथे एक्स्ट्रा गोष्ट होती ती म्हणजे स्किल टेस्ट। आता ती स्किल टेस्ट सुद्धा पार पडलेली आहे, त्याच्यामध्ये ते मागच्याच महिन्यामध्ये पूर्ण झालेलं होतं 21 तारखेला। ओके, म्हणजे त्यालाही 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला स्किल टेस्ट होऊन सुद्धा। ओके, आता जे काही राहिलेलं आहे ते फक्त पेपर बाकी राहिलेले आहेत। तर मित्रांनो लक्षात घ्या, अडचण जी काय होती विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेची किंवा पोलीस बळाची किंवा जागा उपलब्ध होण्याची, ओके, तर ती आता काही राहिलेली नाही। आता कुठलीच अडचण आपल्याला पेपरसाठी राहिलेली नाही। ओके, विचार केला तर बघा, पुढचे येणारे जे काही संडे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर होण्याची दाट शक्यता आहे। मग तुम्ही डिसेंबरला टार्गेट करू शकता, डिसेंबरमध्ये 100% हे पेपर आपले होऊन जातील। आता हे पेपर होण्यासाठी 3 आठवडे लागू शकतात जर त्यांनी संडे टू संडे चालले तर। ओके, तर रविवार ते रविवार जर चालायचं झालं तर त्यांना एक रविवारी चालकचा पेपर होऊ शकतो, एक रविवारी शिपाईचा पेपर होऊ शकतो आणि एक रविवारी कारागृहाचा पेपर होऊ शकतो। आणि हे पेपर मित्रांनो डिसेंबर मध्येच होतील, हे लक्षात घ्या। ओके, कारण पुन्हा परत आता नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा परत ते नवीन रोजगार निर्मिती आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर, मी हे का सांगतोय माहितीये का, तुम्ही जर प्रत्येक आमदारांचा मॅनिफेस्टो बघितला, जाहीरनामा जर बघितला किंवा प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा बघितला तर तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतील की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देऊ, असं घोषणा थोडक्यात प्रत्येक पक्षाने केलेली आहे। ठीक आहे, आणि आता सरकार सुद्धा आलेलं आहे महायुतीचं, तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल हा भाग वेगळा, पण महायुतीचं सरकार असणार आणि त्या महायुतीच्या सरकारमध्ये रोजगार निर्मिती हा मोठा मुद्दा असणार आहे। आणि आपल्याला मागेच बघायला मिळालं हेच सरकार होतं आणि याच सरकारने मागच्याच वर्षी घोषणा करून ठेवलेली आहे की आम्ही पुढच्या म्हणजे लगेचच ही भरती झाल्यानंतर लगेचच पोलीस भरती काढू। त्याच्यामुळे लवकर पोलीस भरती त्यांना पुढची पण प्रक्रिया चालवायची आहे, तर ती चालवायची असेल तर तुम्हाला डिसेंबर मध्येच या पेपरना घेणं हे गरजेचं असणार। ठीक आहे, त्याच्यामुळे तिन्ही पेपर, चालकचा असेल, शिपाईचा असेल, कारागृहाचा असेल, हे तिन्ही पेपर आपल्याला डिसेंबर मध्ये बघायला मिळू शकतात। म्हणून तशी तयारी करणं गरजेचं आहे, कारण आता लेखी परीक्षेसाठी मुलांना खूप वेळ जास्त भेटला बरं का। याच्यामध्ये स्पर्धा खूप वाढलेली आहे, म्हणजे तुम्ही जर विचार केला तर चालकचे साधारणतः 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आहेत। 1000 जागांसाठी 15,000 विद्यार्थी आहेत। ओके, आणि शिपाईचा जर विचार केला तर 40,069 विद्यार्थी एवढे या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात आपल्याला। ठीक आहे, 2500 जागांसाठी, त्याच्यामुळे स्पर्धा खूप आहे। आता त्या स्पर्धेमध्ये आपण टिकणं, आपला पेपरचा स्कोर जास्त आणणं हे आपल्यासाठी गरजेचं असणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही लेखी परीक्षेची चांगली तयारी करा, टेस्ट सोडवा, जास्तीत जास्त पेपर सोडवा। ठीक आहे, आणि आपला स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करा। चांगले टेस्ट तुम्हाला जर हवे असतील तर मिशन खाकी नावाचं आपलं जे ऍप्लिकेशन आहे, मिशन खाकी, ते ऍप्लिकेशन तुम्ही नक्की डाउनलोड करा। त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा बघायला मिळतील, त्या नक्की सोडवा। ठीक आहे, बाकी तुम्ही कोर्स घ्या घेऊ नका तो तुमचा प्रश्न आहे, पण नक्की टेस्ट मात्र बघा। ठीक आहे, कारण टेस्ट आता तुम्हाला खूप गरजेचे असणार आहेत, त्याच्यासाठी तुम्ही टेस्ट वरती एकदा जाऊन नक्की बघा कशा पद्धतीनं आपल्या टेस्ट टॉपिक वाईज आपण कुठल्या टॉपिक मध्ये कमी पडतोय त्या टॉपिक वरती पुन्हा काम करण्याचा वेळ अजून तुमच्याकडे आहे। जर कॅल्क्युलेट केलं, जरी डिसेंबर मध्ये आपण पेपर म्हटलं तर आतापासून साधारणतः तुम्हाला 15 ते 30 दिवस एवढा वेळ मिळू शकतो। म्हणजे एखादा शिपाईला आणि समजा शिपाई शेवटी होतोय तर तुम्हाला साधारणतः 30 दिवस सुद्धा मिळतील। कारागृहासाठी 21 दिवस मिळू शकतात, चालकसाठी लवकर समजा पहिलं चालक होतं तुम्हाला 15-20 दिवस तरी सहज मिळतील। ठीक आहे, एवढ्या दिवसांमध्ये
आपण जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करणं, रिव्हिजन मारणं हे गरजेचं असणार. त्यासाठी तुम्ही मिशन खाकी आपलं ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा. बाकी मुंबई पोलीस लेखी परीक्षेचा जो काही पेपर असणार आहे तो कधी होणार हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण एक संभाव्य तुम्हाला मी सांगितलेलं आहे की डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ओके, पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा अशा पद्धतीनं पेपर होऊ शकतात. ठीक आहे, बाकी तुमची तयारी मॅटर करते. तुम्ही किती तयार आहात या गोष्टीसाठी, पेपरसाठी, हे सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप महत्वाचं ठरणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असेल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.